नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जो साथ में हाँ हाँ अभी भी बाद में भी मुलाकात में. बोल हाँ बोला. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो. आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 7मधून रमेश सदाशिवराव देशमुख हे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 7 म्हणून ते शिवसेना या शिंदे गटाच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावर त्यांची निवडणूक निशाणी आणि ते या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. निवडणुकीला सामोरे जात असताना आज त्यांनी या सामाजिक समतेचं भान ठेवत आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेळ काढून ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि प्रभाग 7मध्ये त्यांचा प्रचार एकदम माणसामध्ये जाऊन भेटून गाठीभेटी घेऊन ते प्रचार करत आहेत. शिंदे गटाच्या वतीनं त्यांना हा उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे साहेब या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी समर्थक आहेत. आपल्यासोबत देशमुख साहेब आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून. तब्बल 7 ते 8 वर्षानंतर आलेली मी रमेश सदाशिवराव देशमुख प्रभाग क्रमांक 7 क गटामधून क गटामधून मी उभा आहे. माझा प्रभाग हा मोठा मारुती उत्तर दिशा व हॉस्टेल धारवडचा हॉस्टेलपर्यंत आहे. तब्बल 15 ते 20 वर्षापासून या प्रभागाचा कोणताही विकास झालेला नाही आणि 30 ते 40 वर्षापासूनचे जे प्रश्न प्रलंबित आहेत या प्रभागामधील ते प्रश्न पण जशाच तसे आहेत. तुमचं स्वच्छता डम्पिंग ग्राउंडचा असो, नाले असो, रोड असो, पाणी असो, अस्वच्छ पाण्याचं प्रमाण येण्याचं प्रमाण फार प्रमाणात आहे. रोगराई खूप पसरण्यात आली आहे. तुमचं मास्टर प्लॅन असो, शाही मस्जिद ते ग्रँड कॉर्नर येथील मास्टर प्लॅन असो, 30 ते 40 वर्षाची परभणीकरांची मागणी आहे. येथे वाहतूक कोंडी मिनिटाला होत असते, परंतु आणखीन कोणी या प्रश्नाकडं लक्ष दिलेलं नाही. ग्रँड कॉर्नर एवढ्या प्रशस्त याच्यामध्ये आपल्या मेन मार्केटमध्ये एक ग्रँड कॉर्नर आहे. येथे एक शॉपिंग मॉल काढण्याचं एक माझं उद्दिष्ट आहे. फेरोज टाकीच्या समोरचा जो खड्डा आहे तो खड्डा भरून तिथं त्याचं रूपांतर एक गार्डनमध्ये, व्यावसायिक गार्डनमध्ये करण्याचा एक माझा मानस आहे. डम्पिंग ग्राउंडची कचरा उचलून तिथे एक मोठ्या प्रमाणात क्रीडा, परभणीकर हे क्रिकेट प्रेमी आहेत व इथं रणजी सामने व्हावं ही क्रिकेट प्रेमींची इच्छा आहे. ते तिथे एक टर्फ ग्राउंड हे व्हावे. तसेच 7 मंदींच्या समस्या आहेत आणि आतापर्यंत जे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपण आज शिंदे गटाच्या वतीने धनुष्यबाण ही निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जातात. काय नेमक्या काय समस्या आहे, काय अजेंडा आहे आपला? तेच माझा अजेंडा तेच येथील संपूर्ण प्रभागाचा कायापालट करणे. इथे शैक्षणिक होतकरू व गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासिका हॉल हे करण्याचं माझं मानस आहे. एक महानगरपालिकेचा दवाखाना आहे, तो दवाखाना असून नसल्यासारखा आहे. तिथे MBBS डॉक्टर व एक्सरे मशीन आणि सोनोग्राफीची एक मागणी आहे माझी. नरवीर शिवरत्न जिवाजी माले यांचं एक स्मारक करण्याची माझं मानस आहे. कैलासवासी आमचं वार्ड एक प्रभाग असा आहे, 18 पगड जाती, हिंदू मुस्लिम हे सलोख्यानं राहण्याचं ह्या एकमेव परभणीतील प्रभाग आहे. येथे विविध नटलेले लोक आणि फार याचे हे इथं आहेत. तर कैलासवासी राजाराम गोंधळ सम्राट पॅरिस रिटर्न राजाराम बापू गोंधळी यांचं स्मारक इथं व्हावं ही एक माझी इच्छा आहे. मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांना एकच आव्हान
मी रमेश सदाशिवराव देशमुख एक मी B.Ed सुशिक्षित उमेदवार आहे व स्वच्छ प्रतिमेचा मी एक उमेदवार आहे. कुठलेही आमिष न बाळगता एक मला मतदान करण्याची ही मी विनंती करतो. क्रमांक 7 हे रमेश देशमुख आहेत. धनुष्यबाण या निशाणीवर ते शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी जनतेला जे मागणी केलेली आहे की मला एक मत द्या आणि निवडून द्या, शिंदे साहेबांचे हात बळकट करा. आपल्या जे युतीचं सरकार आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक योजना आणून गोरगरिबापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आज आपल्यासोबत प्रभाग 7चे उमेदवार रमेश देशमुख साहेब आहेत. त्यांनी परभणी न्यूजशी बोलताना सांगितलं की मी प्रभागामध्ये अनेक सुविधा आणून त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करीत. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.